नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेड हा खरं तर शहरी भागातल्या नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. ब्रेड, पाव, बनपाव, पिझ्झा, ब्रेड, बर्गर, अनेक पदार्थ शहरी भागामध्ये सर्रास रिचवले जातात. निमशहरी भागात सुद्धा आता याचं लोण वाढायला लागलेलं आहे. पण अशा या सगळ्या घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने केलाय. आणि त्यासाठी या संस्थेनं दिल्लीतल्या विविध बेकरी आणि फास्ट फूड आउटलेट्समधले सॅम्पल्स तपासले आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या 75% टेस्ट ह्या पॉझिटिव्ह आल्या. खरं तर परदेशात सुद्धा पाव, ब्रेड या गोष्टी सर्रास रोजच्या जेवणामध्ये त्या सेवन केल्या जातात. मग तिथे असे प्रश्न काय येत नाहीत? पोटॅशियम ब्रोमेट हा जो घटक आहे ज्यावरती ऑब्जेक्शन सीएसीने नोंदवलेलं आहे त्याच्यावरती अनेक देशांमध्ये बंदी आहे. मग भारतातच त्याचा वापर अजून का सुरू आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सीएससी फूड सेफ्टीचे प्रोजेक्ट मॅनेजर अमित खुराना, दिल्लीहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेत. त्याचबरोबर ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मागो हे लुधियानावरून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. ब्रेड उत्पादक मिलिंद जहागीरदार आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर ग्राहक पंचायतचे सदस्य डॉक्टर विजय कुलकर्णी हे देखील आपली मतं मांडणार आहेत आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आहार तज्ञ अश्विनी कानडे. आपण सुरुवातीला जाणार आहोत दिल्लीला. अमित खुराना जी, सबसे पहले ये जो सैंपल सर्वे आपने किया उसके थोड़े से डिटेल्स बताइए कि क्या क्या ऑब्जेक्शंस आपको इसमें नजर आई कि ब्रेड ब्रेड से कैंसर हो सकता है? जी, हमने सबसे पहले बताना चाहूंगा कि हमने 2 केमिकल्स टेस्ट किए, एक पोटाशियम ब्रोमेट और एक पोटाशियम आयोडेट जी। ये 2 केमिकल्स ऐसे हैं जो दुनिया में काफी सारी कंट्रीज में, काफी देशों में ये बैन है। पोटाशियम ब्रोमेट बैन करने का कारण यह है कि इसका जब रेजिड्यू मिलने लगा एंड प्रोडक्ट में, फाइनल प्रोडक्ट में, और साथ साथ ये भी पता चला कि ये पॉसिबली ये कैंसर कॉज कर सकता है, तो इसको बैन कर दिया गया। ये बात है 25 साल पहले की, 1992 की, जब WHO और FAO की कमेटी जो होती है फूड एडिटिव्स पे, उन्होंने रिकमेंड किया था कि इसको यूज नहीं करना चाहिए। उसके बाद पूरा यूरोपियन यूनियन की कंट्रीज जो हैं और बहुत सारी और कंट्रीज, लगभग 38 से 40 कंट्रीज ने इसको अब तक बैन किया। दूसरा केमिकल हमने टेस्ट किया पोटाशियम आयोडेट, कि ये आज से 50 साल पहले लगभग इसी कमेटी जो मैं कह रहा हूँ WHO और FAO की, इन्होंने इसको भी रिकमेंड किया। ये फ्लोर ट्रीटमेंट एजेंट के हिसाब से यूज नहीं होना चाहिए था, और इसका प्रमुख कारण दिया कि पोटाशियम आयोडेट कारण बन सकता है एक्सेस आयोडीन का शरीर में, जो कि पोटेंशियली थायराइड के फंक्शन को इफेक्ट कर सकता है। ये 2 केमिकल्स जब हमने देखे कि दुनिया के बहुत सारे देशों में बैन है और हमारे देश में अलाउड है यूज होना बाय लॉ, तो हमने ये समझने की कोशिश की कि क्या इसके रेजिड्यू एंड प्रोडक्ट में मिलते हैं कि नहीं मिलते हैं। क्योंकि ये एजम्पशन थी पोटाशियम ब्रोमेट को बहुत साल पहले अलाउ करने की कि इसके रेजिड्यू नहीं मिलने चाहिए, इसीलिए अलाउ होगा, और जब रेजिड्यू मिलने लगे और कंट्रीज में तो बैन करना पड़ा। हम यही देखना चाहते थे कि इंडिया में ये एजम्पशन क्या है, क्या ट्रू है या अभी गड़बड़ है। जब हमने देखा तो हमने लगभग 38 सैंपल दिल्ली में से लिए, स्लाइस ब्रेड के, पाव के, बन के, और जो पिज्जा ब्रेड और बर्गर बन होता है फास्ट फूड आउटलेट से, और इसमें हमने पोटाशियम ब्रोमेट / आयोडेट, इन दोनों की जो वो चेक की, और हमें 84% सैंपल्स में ये पॉजिटिव मिले। सबसे ज्यादा हमें जो ये दोनों तत्व पॉजिटिव मिले वो हमें सैंडविच ब्रेड में मिले, पाव में मिले, बन में मिले, और इन जनरल ब्राउन ब्रेड और मल्टीग्रेन ब्रेड, इस तरह की ब्रेड में हमें कम मिले। तो कहने का मतलब ये है कि ये 2 केमिकल ऐसे हैं जो भारत में अलाउ किए जा रहे हैं अब तक, जो कि और कंट्रीज में अलाउ नहीं है, और अब समय है कि ये बैन हो जाने चाहिए। जी, ठीक आहे. आपल्यासोबत ब्रेड उत्पादक आहेत मिलिंद जहागीरदार, नाशिकहून सहभागी झालेले आहेत. जहागीरदारजी, तुम्ही स्वतः ब्रेड उत्पादक आहात. हे पदार्थ नेमके वापरले कशासाठी जातात आणि याचं प्रमाण असं वाढीव त्यामध्ये का दिसून येतं, म्हणजे रेसिड्यूज का दिसून येतात त्या बेक्ड प्रोडक्टमध्ये, जे असणं खरं तर अपेक्षित नाहीये? खरं तर यात धक्कादायक असं काही आपण म्हणण्यात अर्थ नाही. याचं कारण असं की भारतामध्ये त्याच्यावर बॅन नाही. भारतामध्ये त्याच्यावर बॅन नसल्यामुळे ते ब्रेड मॅन्युफॅक्चरर वापरणार हे उघड आहे. बोला तुम्ही तुमचं. त्यामुळे धक्कादायक असा शब्द वापरणं थोडंसं धक्कादायक आहे. हा, आणि दुसरं असं की जे काय त्याचा टेस्ट आलेले आहेत, पॉझिटिव्ह आलेले आहेत, काही ठिकाणी निगेटिव्ह आलेले आहेत,
परंतु अजूनपर्यंत सुद्धा आज मी ह्या पोटॅशियम ब्रोमेट ह्या विषयावरच्या चर्चा गेले 25-30 वर्ष तरी ऐकतो आहे आणि आजही पोटॅशियम ब्रोमेट हे कॅटेगरी बी मध्ये आहे. कॅटेगरी बी म्हणजे पॉसिबली कार्सिनोजेनिक, म्हणजे कॅटेगरी बी मध्ये शक्यता निर्माण झालेली आहे कॅन्सर होण्याची. त्याच्यामुळे बहुधा भारत सरकारने अजूनपर्यंत हा निर्णय घेतला नसेल की पोटॅशियम ब्रोमेट बॅन करायचं म्हणून. आणि जोपर्यंत ते बॅन नाही आहे तोपर्यंत ते वापरलं जाणार हे उघड आहे. अश्विनी कानडे आपल्यासोबत आहेत. अश्विनी, खरं तर सरकारकडूनच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. अश्विनी कानडे आपल्यासोबत आहेत. अश्विनी, यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या दोन घटक पदार्थांच्या बद्दल ऑब्जेक्शन आहे. वास्तविकता काय, बिईंग अ डायटिशियन तुम्ही काय सल्ला द्याल? बिईंग अ डायटिशियन आम्ही सगळ्यांना पहिले म्हणजे सांगतो की आपल्या आहारामध्ये प्रोसेस फूड्सचं प्रमाण सगळ्यात कमी असलं पाहिजे. पण लेटली जे रिसर्च झालेले आहे आणि कन्झम्पशनवरती जे रिसर्च झालेले आहेत त्याच्यातून असं आढळून आलेलं आहे की आपल्या प्रत्येक झोनमध्ये, म्हणजे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट इंडियामधल्या झोन्सबद्दल मी म्हणते, 17% ते 32% एवढं बेकरी प्रोडक्ट्सचं कन्झम्पशन वाढलेलं आहे. तर जिथे सिव्हिलायझेशन वाढलेलं आहे, जिथे पर कॅपिटा इन्कम वाढलेलं आहे, तिथे बेकरी प्रोडक्ट्सचं किंवा कन्व्हिनियन्स फूड्सचं इंटेक वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या इन्क्रीज ऑफ कन्झम्पशनमुळे आपल्याला कुठेतरी आता हे असे विषय आपल्या समोर यायला लागलेले आहेत. पण त्याच प्रमाणात फक्त ब्रेड खाल्ल्याने कॅन्सर होतो का, तर खरं विचारलं तर असं होणं शक्य नाही. पण आज आपल्या भारतीयांचा आहार इतका कमकुवत आहे, आपल्या आहारामध्ये पाहिजे तितके प्रथिन नसतात, आपल्या आहारांमध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या, फळभाज्या ज्याच्यातनं आपल्याला फायबर मिळतं ह्याची कमतरता दिसलेली आहे. आपल्या आहारात चांगल्या प्रकारची फॅट, व्हेजिटेबल ऑइलचा वापर जास्त प्रमाणात दिसतो. ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला कॅन्सर सारखे रोग किंवा दुसरे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होण्याची शक्यता जास्त आहे. पण एक फक्त ब्रेड, त्याच्यात पोटॅशियम ब्रोमेट आहे म्हणून त्यांनी कॅन्सर होईल. पण मिलिंद जहागीरदारांनी जे सांगितलं की पोटॅशियम ब्रोमेट हे कॅटेगरी बी आहे, म्हणजे त्या संदर्भात, तर त्याच्याबद्दल थोडंसं. कॅटेगरी बी जसं सरांनी सांगितलं की कॅटेगरी बी म्हणजे पॉसिबली येस 2B, व्हेरी प्रिसाइजली 2B. तर हे भारतामध्ये आता बॅन नाहीये, त्याच्यामुळे सरासरी हे वापरलं जातं. ऍट द सेम टाइम आता वापरलं जातं, पण भारतामध्ये आपल्याकडे फूड लेबल ही सुद्धा एक रेग्युलेशन आहे जे एवढं स्ट्रिंजंट नाहीये. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या बेकरीने आपल्याला जर वापरलं असलं तर दे डिड नॉट मेन्शन इट अँड इट कॅन बी सेड ओके फॉर दॅट. तर हे जर आपण कन्झम्पशन आपल्या हातनं होतंय हे मला असं वाटतं अननोईंगली होतंय आपल्याकडनं, आणि त्याच्यामुळे ह्याच्यातनं जागरूकता जास्तीत जास्त निर्माण व्हावी हीच एक अपेक्षा आहे. आपल्यासोबत अमित खुराना है। अमित खुराना जी, ये जो ऑब्जेक्शन यहाँ पे लिया जा रहा है, जैसे जागीरदार जी ने बताया कि पोटेशियम ब्रोमेट ये 2B कैटेगरी का है, तो इससे कैंसर हो सकता है। जो होगा इस तरह का, जो जिस तरह से ये डेंजर बताया जा रहा है, इतना उसका टेंशन लेने की जरूरत नहीं है, ऐसा जागीरदार जी बता रहे हैं, जो खुद एक मैन्युफैक्चरर है। हमारे साथ एक डाइटिशियन है, उन्होंने भी यही बोला कि सिर्फ ब्रेड खाने से कैंसर नहीं हो सकता। तो क्यों इस तरह से हम लोग इसे बताना चाहते हैं? देखिए, आप बता रहे हैं जैसे बताना चाहते हैं, हम लोगों ने तो मैटर ऑफ फैक्ट बताया है कि ये पॉसिबली कार्सिनोजेनिक है। मैं एक बड़ा सिंपल सवाल पूछना चाहता हूं, हम क्या वेट करना चाहते हैं कि पॉसिबली बहुत श्योर हो कि हाँ हर ह्यूमन बीइंग में एक पर्टिकुलर तत्व कैंसर कॉज करे तभी उसको बैन करें? क्या पॉसिबली के माने नहीं है? 1980 के बाद से लेकर 1999 तक लगभग 2 दशक इंटरनेशनल एजेंसी ऑफ रिसर्च ऑन कैंसर ने इसकी स्टडीज को चेक किया और उसके बाद देखा कि लेबोरेटरी एनिमल्स में इससे कैंसर होता है। इनफैक्ट जब हमने यहाँ इंडिया में लोगों से बात की तो हमें जो टॉक्सिकोलॉजिस्ट होते हैं उन्होंने बोला कि अगर आप क्या ह्यूमन बींग्स में इसको टेस्ट भी कैसे कर सकते हैं इस केमिकल को कि कैंसर हो रहा है कि नहीं हो रहा है। ये अपने आप में ही बहुत बात है कि आपको एक एनिमल्स में एक पर्टिकुलर केमिकल कैंसर कॉज करने की प्रॉपर्टीज रखता है। जी, विजय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत, डॉक्टर विजय कुलकर्णी ग्राहक पंचायतीचे सदस्य आहेत। डॉक्टर कुलकर्णी, पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट यासारखी जी घटक द्रव्य आहेत जी सर्रास या ब्रेड आणि बेकरी प्रॉडक्ट्समध्ये वापरली जातात,
जगभरात ही प्रॉडक्ट्स बॅन आहेत, भारतामध्येच त्याच्यावरती का बॅन असू शकत नाही? म्हणजे त्या संदर्भात काही आवाज का उठवला जात नाहीये? मुळात मुद्दा असा आहे की या बाबतीत सगळ्या नागरिकांमध्ये प्रबोधनाची प्रचंड आवश्यकता आहे. बर, आपल्याकडे या बाबतीत अज्ञान खूप आहे. म्हणजे जो कंझ्युमर आहे, जो ग्राहक आहे, जो आहार घेतो आणि जो फूड प्रॉडक्ट्स वापरतो, त्याला या बाबतीतली कल्पनाच नाहीये. बर, म्हणजे आता आज वृत्तपत्रांमध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये ही जी काही बातमी आलेली आहे त्याच्यामधून एक सामान्य ग्राहक हा गोंधळून गेलेला आहे. आता मी एक आयुर्वेदाचं डॉक्टर आहे, चिकित्सक आहे, त्यामुळे मी थोडंसं सज्ञानी या बाबतीत असं म्हणू शकेन माझं मी. परंतु मी माझ्या जेव्हा रुग्णांशी बोललो आज, काही रुग्णांशी, त्यांना हे पोटॅशियम ब्रोमेट काय त्यांना काहीच कल्पना नाहीये बेसिकली. आणि मूळ मुद्दा असा आहे की बाहेर जर बॅन असेल तर मग आपण बॅन करणार का? म्हणजे अन्यांचं अनुकरण आपण करणार का? हा एक मुद्दा आहे. आणि हे जर आत्ताचे घटक पोटॅशियम ब्रोमेट काय किंवा आयोडेट काय हे जर नाही टाकले, आता बेकरीमध्ये नाही वापरले, त्याच्याऐवजी अन्य घटक वापरा ना. नुकसान काय होणार आहे का? याने जर नुकसान होण्याची शक्यता असेल तर ते घटक जर टाळता आले तर अधिक चांगलं होईल लोकांच्या दृष्टीने. कारण नागरिकांचं आरोग्य हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असला पाहिजे कोणत्याही फूड प्रॉडक्टच्या दृष्टीने. मग त्याचा अहवाल येवो न येवो, परंतु आज ते फूड प्रॉडक्ट कन्झ्युम करणारा जो काही सामान्य ग्राहक आहे त्याचं आरोग्य चांगलं राहणं. कारण शेवटी तो पोषणासाठी आहार घेत असतो आणि पोषणासाठी घेत असलेला आहार जर तो पोषण त्याचं होत नसेल, अन्य काही गोष्टी होत असण्याची शक्यता निर्माण झाली, मी म्हणतो शक्यता जरी निर्माण झाली तरी ते टाळलं पाहिजे. त्याचे चांगले पर्याय जर शोधले, म्हणजे मी मिलिंदजींना किंवा अन्य जे बेकर असोसिएशनचे जे रमेशजी आहेत त्यांना असं आवाहन करेन की याचे चांगले पर्याय आम्ही शोधू शकतो की नाही, जे धोक्याचे नाहीत, म्हणजे जे टू बी अशा पण कॅटेगरीचे नाहीत, जे संपूर्णतः निर्धोक आहेत, असं जर काही पर्याय आपण त्याच्यामध्ये शोधू शकलो तर जरूर शोधावेत. या निमित्ताने हा एक नक्की भाग मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. बरं, आपण मिलिंद जहागीरदारांना विचारूया. तुम्ही चांगला मुद्दा मांडलाय, अत्यंत चांगला. मिलिंद जहागीरदार, पोटॅशियम ब्रोमेट किंवा पोटॅशियम आयोडेट हे ब्रेड बनवताना टाळता येऊ शकतं का? त्याला काही पर्याय आहेत का जे बेकर्स वापरू शकतात? टाळता येऊ शकतं आणि पर्याय शोधायचा प्रयत्न पण करायला हवा आहे. मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. परंतु ज्या तऱ्हेने हा हाईप होतो आहे त्याची आवश्यकता नाहीये. पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. आता खुराणाजी मगाशी म्हणले की पोटॅशियम आयोडेटमुळे आयोडीनचं प्रमाण वाढतं. हे काय झालंय, आपण परभृत खूप जास्त आहोत, म्हणजे पाश्चात्य देशांवर अवलंबून. आज भारतामध्ये आयोडीनची सर्वसामान्य माणसात कमतरता आहे, म्हणून आपण आयोडाइज्डच मीठ विकायचं आणि आयोडाइज्डच मीठ खायचं असा भारत सरकारने कायदा केला. आज तुम्हाला साधं मीठ हवं असेल तरी ते मिळू शकत नाही बाजारामध्ये. याचं कारण आयोडीनची कमतरता आहे. मग ज्या पाश्चात्य देशांमध्ये आयोडीनची कमतरता नाही आहे त्यांच्याकडे पोटॅशियम आयोडेटवर त्यांनी बंदी आणली की आपण लगेच असं म्हणणार की आमच्याकडे बंदी आणा. खरं तर हे सगळं भारताच्या परिप्रेक्षामध्ये, भारतीय माणसाच्या, भारतीय कंझ्युमरच्या परिप्रेक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं आहे. आज पाश्चात्य देशांमध्ये ब्रेड खाण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यांच्याकडे सकाळची सुरुवात नाश्त्याची जी ब्रेड पासून होते ते रात्रीच्या जेवणात ते ब्रेड असतोच. त्यांच्याकडे 2 ब्रेडच्या तुकड्यांमध्ये चिकन टाकलं की चिकन सँडविच म्हणून खातात आणि मटण टाकलं की मटण सँडविच म्हणून खातात. ब्रेड हे त्यांच्याकडे स्टेपल फूड आहे जे आपल्याकडे नाही आहे. अगदी हो. ब्रेड खाण्याचं प्रमाण आपल्या भारतामध्ये अत्यंत कमी आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नये, त्याला पर्याय शोधावा हे उत्तम आहे, परंतु पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. आणि पर्याय शोधताना सुद्धा आपल्याकडे आयोडीनची कमतरता आहे याचा विचार न करता फक्त पाश्चात्य देशांमध्ये आयोडेटवर बंदी आणायची शक्यता निर्माण झाली म्हणून आपल्याकडे बंदी आणायची मागणी केली जाते, हे परभृतपणाचं लक्षण आहे. या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी की ब्रोमेट न वापरता ब्रेड तयार करता येणार नाही का, तर सर्वसामान्य बेकर जो आहे ना तो बाजारात जाऊन पोटॅशियम ब्रोमेट विकत घेत नाही. त्यांना जे ब्रेड इम्प्रूव्हर जे वापरतात त्या ब्रेड इम्प्रूव्हर मध्ये पोटॅशियम ब्रोमेट हा एक घटक असतो. तो सुद्धा त्याच्या इन्ग्रेडियंट्स मध्ये लिहिलेलाच असतो असं नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय जे नंबर आता आलेले आहेत, INS नंबर्स आलेले आहेत, ते नंबर्स त्याच्यावर लिहिले जातात.
त्या पाकिटांवर ब्रेड इम्प्रूव्हरच्या. त्यामुळे सर्वसामान्य बेकरला खरं तर ही कल्पनाच नसते की आपण हे पोटॅशियम ब्रोमेट याच्यामध्ये वापरतो आहे, की ज्याच्यावर आपल्याकडे बंदी नाही पण पाश्चात्य देशांमध्ये बंदी आहे. ठीक आहे, याची त्याला काही कल्पना नसते. म्हणून मी मगाशीच असं म्हटलं की ह्या बाबतीत सरकारने मार्गदर्शन करावं. उद्या सरकारने जर असं म्हटलं की बाबा पोटॅशियम ब्रोमेट वापरू नाही, तर ब्रेड इम्प्रूव्हर तयार करणाऱ्या कंपन्या त्याच्यात पोटॅशियम ब्रोमेट वापरणार नाहीत. आणि सर्वसामान्य बेकर हा पोटॅशियम ब्रोमेट वापरतो का नाही आजही अनभिज्ञ जो आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ते पोटॅशियम ब्रोमेट विरहित ब्रेड इम्प्रूव्हर घेऊन वापरेल. नाही, नक्कीच हा एक महत्वाचा मुद्दा आहे की खरोखर त्या ब्रेड मॅन्युफॅक्चररला माहिती असतं का की यामध्ये आपण जे काही द्रव्य वापरतोय त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट किंवा आयोडेट आहे का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण मुद्दा असा आहे की पॅनिक व्हायचं की नाही यानंतर आपण ब्रेक नंतर याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे ब्रेडमुळे खरंच कॅन्सर होतो का. आपल्यासोबत ब्रेड मैन्युफैक्चरर्स असोसिएशनचे रमेश मागो सध्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. मागो जी, जिस तरह से रिपोर्ट दी गई है सीएसी की तरफ से, आपका टेक क्या है इस पे? मागो जी, मेरी आवाज आप तक आ रही है? काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये. माझ्यासोबत अश्विनी कानडे आहेत. अश्विनी कानडे, ब्रेक पूर्वी मिलिंद जहागीरदार हे बोलले होते की भारतामध्ये आयोडीनची कमतरता आहे, तर पोटॅशियम आयोडेट सारखं त्यांनी पर्याय सांगितला होता. पोटॅशियम आयोडेट हा आयोडीनला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो का? म्हणजे ब्रेडमध्ये जास्तीचं आयोडीन हे आरोग्यावरती घातक ठरेल आपल्याला, की आयोडीन नाही, आयोडीनची कमतरता त्याने भरून निघेल? मी थोडीशी सहमत नाहीये त्यांच्या मताबरोबर. आपल्या सर्वसाधारण भारतीयांमध्ये आयोडीन डेफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळे थायरॉइड डिसऑर्डर्स आपल्या भारतीयांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणून ब्रेडमधनं आपण असे काही घटक घ्यावे ज्यांची पॉसिबिलिटी टू क्रिएट सम अदर हेल्थ कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर हे घेऊन म्हणजे दिस इज नॉट द राईट सजेशन असं मला तरी वाटतं. आयोडाइज सॉल्ट आपल्या गव्हर्नमेंटनी आपल्याला सर्वत्र अवलंबून म्हणजे अवेलेबल करून दिलेला आहे अँड दॅट शुड बी द बेसिक सोर्स ऑफ आयोडीन. आणि त्याचप्रमाणे आपल्याला बाकी काही आहारांमधनं पण आयोडीन मिळतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं आता लेटली आयोडाइज सॉल्ट झाल्यानंतर थायरॉइड रिलेटेड डिसऑर्डर्स आयोडीन डेफिशियन्सीमुळे थोड्या कमी झालेल्या आहेत. पण पोटॅशियम आयोडेट हे ब्रेड मधून जे रेसिड्यूज मिळत आहेत ते त्याला पर्याय होऊ शकत नाही. बर, मिलिंद जहागीरदार, तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला तो पूर्णपणे खोडून काढलेला आहे आमच्या डायटिशियननी. हो, मी मुद्दा असा मांडला होता की जर आपल्याकडे आयोडीनची कमतरता आहे म्हणून मिठातून आयोडीन आपण खातो आहोत, तर ब्रेडमधून थोडं आयोडीन गेल्याने असा फरक काय पडणार. त्याचं प्रमाण वापरण्याचं मी तुम्हाला सांगतो की रेकमेंडेड मॅक्झिमम लेवल हे वजनामध्ये सुद्धा देता येत नाही. ते पीपीएम मध्ये, पार्टिकल्स पर मिलियन मध्ये दिलेलं आहे. पोटॅशियम ब्रोमेट हे 50 पीपीएम ही मॅक्झिमम लेवल आहे वापरण्याची, आणि पोटॅशियम आयोडेट ही 20 पीपीएम ची मॅक्झिमम लेवल दिलेली आहे. आता याचा अर्थ असा आहे की 0.005% मध्ये पोटॅशियम ब्रोमेट ब्रेडमध्ये वापरलं जातं किंवा 0.002% हे ब्रेडमध्ये वापरायला अनुमती आहे. आता इतकं मायन्यूट किंवा इतकं मिगर प्रमाण आहे त्याचं, इतकं कमी प्रमाण आहे. दुसरी गोष्ट अशी, आपलं काही ब्रेड हे स्टेपल फूड नाहीये. आपल्याकडे कधीतरी साठी 6 माशी 15-20 दिवसांनी, आता आम्ही ब्रेड मॅन्युफॅक्चरर आहोत, आमच्या घरामध्ये आम्ही हाऊस म्हणून 15-20 दिवसांनी एखाद दिवशी ब्रेड आणतो. आपण काही पाश्चात्य देशांपासून प्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ब्रेडवर अवलंबून नाही आहोत. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की ब्रोमेट बॅन करायचं असेल तर करा, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे. परंतु एवढं पॅनिक होण्याची गरज आहे का, किंवा अशा तऱ्हेने हा प्रश्न जणू काही फार जागतिक महत्वाचा आहे इतकं त्याला महत्व देण्यासारखं ह्याच्यामध्ये काही मला दिसत नाहीये. अश्विनी कानडे, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? संशोधनं ही चालू असतात. विदाऊट ब्रोमेट ब्रेड इम्प्रूव्हर्स तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि काही ठिकाणी ते यशस्वी पण झालेले आहेत. त्या दिशेने आपण प्रवास नक्की सुरू ठेवावा. ठीक आहे. परंतु तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सरकारकडून ह्या काही गोष्टींची अपेक्षा आहे. अश्विनी कानडे, मिलिंद सर, तुम्ही आता जे म्हणालात की तुम्ही जे मत आता असं होत नाही.
मी येते तुमच्याकडे. अश्विनी कानडे, मिलिंद सरांनी आता जो मुद्दा मांडला की ज्याच्यामध्ये आपण भारतीयांच्या आहारामध्ये ब्रेडचं प्रमाण तितकं जास्त नाहीये, परंतु गेले काही 10 वर्षांमधला जर स्टडी आपण बघितला तर मी मगाशी म्हटलं तसं की जसं सिव्हिलायझेशन वाढलेलं आहे, जसं पर कॅपिटा इन्कम वाढलेलं आहे, तर आपल्या आहारामधला प्रथिनांचा समावेश वाढलेला नाही, आपल्या आहारांमध्ये भाज्यांचा समावेश वाढलेला नाही, परंतु आपल्या आहारांमधला ब्रेड किंवा बेकरी पदार्थांचा समावेश जास्त झालेला आहे आणि ती चिंताजनक बाब असू शकते. आणि त्याच प्रमाणात आपल्या आहारांमधला ब्रेडचा समावेश आज सगळ्या वयोगटांमधला केला जातो आहे, ज्याच्यामध्ये वाढणारी मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, ऑफिस गोईंग लोक, तर मला असं वाटतं मॅक्सिमम ब्रेडवरती आज त्यांचे कन्व्हिनियन्स फूड म्हणून वापरलं जातं. भारतामध्ये ब्रेडला असं बघितलं आहे की द मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह किंवा जर चीप हा प्रश्न आपण वापरला, शब्द आपण वापरला, तर तसा हा ब्रेड वापरला जातो आणि ब्रेडची अवेलेबिलिटी सगळ्यात जास्त आहे. रेडी टू ईट फूड्स मध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह आणि अवेलेबल म्हणून ब्रेडचा वापर केला जातो. ऍट द सेम टाइम आज सकाळी जेव्हा हे वृत्तांत वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये पाव, पिझ्झा ब्रेड, त्याच्यानंतर व्हाईट ब्रेड आणि त्याच प्रमाणात ह्या सगळ्यांमध्ये तर हे दोन्ही केमिकल घटक आहेत, परंतु हे केमिकल घटक आपल्या ब्राऊन ब्रेड मध्ये सुद्धा आहेत, कमी प्रमाणात आहेत पण आहेत, रेसिड्यूज दिसलेले आहेत, हे आपल्या रिपोर्टमध्येच दिसून आलेलं आहे. तर आज आपल्याकडे किंवा जेव्हा क्लिनिकमध्ये पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तो असं सांगत असतो की मॅडम मी ब्रेड खातो पण मैद्याचं नाही खात, मी व्हीट ब्रेड खातो. तर त्यांनाही आज आम्हाला काउन्सिलिंग करताना हे सांगायला हवंय की व्हाईट ब्रेडच्या ऐवजी तुम्ही व्हीट ब्रेड खाल्ला म्हणजे तुम्ही एक सकस आहार घेताय का, तर ह्याला खरं उत्तर नाहीच असलं पाहिजे. बर, अपन दिल्ली में जाऊया. आपल्यासोबत अमित खुराना है. अमित खुराना जी, हमारे साथ एक जो ब्रेड मैन्युफैक्चरर है, उन्होंने एक पॉइंट यहाँ पे किया कि इंडिया में आयोडीन की कमी है, इसलिए आयोडाइज नमक अगर हम लोग यूज करते हैं तो पोटेशियम आयोडेट में अगर थोड़ा सा ज्यादा उसका रेसिड्यू अगर दिखता है तो उसमें क्या बुराई है? ठीक है, मैं थोड़ा सा आपको इस पे रोशनी डालता हूँ जी. पोटाशियम जब आयोडाइज सॉल्ट होता है उसमें लगभग 15 से 20 ppm के करीब मान लीजिए उसका पोटाशियम आयोडेट ऐड किया जाता है उसको आयोडाइज करने के लिए. आप उसकी मात्रा एक चुटकी भर खाते हैं दिन भर में और ये माना जाता है कि उससे हमें जो 150 से 200 माइक्रोग्राम पर डे चाहिए वो पूरा हो जाता है जी. ठीक है, अब यही समझ लीजिए कि 50 ppm की लिमिट अगर रखी हुई है हमने आयोडेट की, इससे आधा भी मान लीजिए अगर डाला जाए 25 ppm और 2 स्लाइस अगर आप खाएं जो कि 50 ग्राम के होंगे लगभग, तो आप सोच लीजिए टोटल आपको पोटाशियम आयोडेट कितना ज्यादा आएगा आपके शरीर में और कितनी ज्यादा संभावना बढ़ जाएगी एक्सेस आयोडीन के लिए. तो हमारी कैलकुलेशन कहती है कि जितना आयोडीन दिन भर में चाहिए उससे ज्यादा आपको 2 स्लाइस खाने से ही मिल जाएगा. अभी आप सॉल्ट भी इसके ऊपर से खाएंगे और आप सब्जियां भी अदरवाइज खाएंगे जो कि नेचुरल उसमें आयोडीन होता है जी. और जो लेटेस्ट अब स्टडीज हैं इंडिया अब आयोडीन डेफिशिएंट नहीं है. हमारे सॉल्ट आयोडाइजेशन जो प्रोग्राम है वो बहुत सक्सेसफुल है. यूनिवर्सली सॉल्ट एक मीडियम माना गया है आयोडाइज करने का क्योंकि वो रेगुलर इनटेक स्मॉल अमाउंट्स में मिलता है. आप ब्रेड इज नॉट अ वेरी प्रेफर्ड टूल टू डू आयोडाइजेशन बिकॉज रैंडमली लोग स्पोरेडिकली खाते हैं और बहुत ज्यादा मात्रा में आता है जी. एक दूसरी बात, पोटाशियम आयोडेट कोई रीजन ही नहीं है उसको डालने का ब्रेड में, पर्टिकुलरली आयोडाइज करने के लिए, क्योंकि ये एक नॉन एसेंशियल इंग्रेडिएंट है, एडिटिव है. इसके ऑल्टरनेटिव्स प्रेजेंट हैं जो कि सेफर हैं. तो अगर आयोडाइज करने का ही कारण है जिसमें आप ब्रेड कर रहे हैं तो वो तो वहीकली एकदम गलत है. वो तो रूटीन में लोग खाते ही नहीं है या खाते हैं तो स्पोरेडिकली कम या ज्यादा खाते हैं. इसीलिए पूरी दुनिया में WHO भी रिकमेंड करता है सॉल्ट इज द मोस्ट इंपॉर्टेंट स्ट्रैटेजी एंड प्रेफर्ड स्ट्रैटेजी टू डू दिस. विजय कुलकर्णी, आता या ठिकाणी आपल्या मान्यवरांनी बरेच आपले या ठिकाणी मुद्दे मांडले, विशेषतः आयोडीनच्या संदर्भात जहागीरदारांनी मुद्दा मांडला जो आता अमित खुराना यांनी खोडून काढलेला आहे. मला मिलिंद जहागीरदार यांच्याकडनं त्याचं स्पष्टीकरण घ्यायचंय. मात्र तत्पूर्वी पॅनिक होऊ नका असं जे मिलिंद जहागीरदार सांगतात तुम्हाला पटतं का? कारण कुठेतरी आज हे घटक त्यांचे रेसिड्यूज जरी सापडले तरी ते आरोग्याला हानिकारक ठरणारच आहेत. पॅनिक होऊ नका हा त्यांचा सल्ला तुम्हाला योग्य वाटतो?
पॅनिक होऊ नका हा सल्ला एका दृष्टीने मला योग्य अशासाठी वाटतो की पॅनिक होण्यासाठीचे जे दुसरे भाग आहेत आहाराच्या बाबतीत, फूड प्रॉडक्ट्सच्या बाबतीत, ते आपण इग्नोर करतोय की काय, बाजूला त्यामुळे सारले जातात की काय, अशी मला त्याच्यामधून पुसटशी भावना दिसते आहे. याचं कारण हे जे रसायनं दिसली, बरोबर आहे, यांनी त्याचा अहवाल प्रसिद्ध केला असेलही, त्याचं काहीतरी कारण असेल निश्चितपणे, त्यांचे ऑब्झर्वेशन्स असतील, निरीक्षण असतील, आणि मग निष्कर्ष काढला. परंतु दोन महत्वाचे मुद्दे या निमित्ताने मी आपल्यासमोर एक ग्राहक आणि एक आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून सांगतो. ते म्हणजे असे की ब्रेडमध्ये मोठ्या स्वरूपावर म्हणजे काही मोठ्या प्रमाणावर मैदा वापरला जातो. आता अश्विनीताई इथे आहेत, त्याही आहेत, आणि अन्य मंडळी सुद्धा सहमत होतील की मैदा हा अधिक प्रमाणात पोटात जाणं हे आरोग्याच्या दृष्टीने कितपत चांगला आहे आणि हिताचं आहे याचा निश्चितपणे आपल्या अन्न औषध प्रशासनाने आणि सरकारने सुद्धा विचार करायला पाहिजे, आणि ग्राहकांचं आरोग्य चांगलं राहील. त्याच्याऐवजी नाही, ब्रेड मधले इतर घटक हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत की नाही हा एक मुद्दा महत्वाचा. बोला. नाही तरी सुद्धा प्रबोधनासाठी कसं आहे, फक्त ते पोटॅशियम आणि हे घेऊन बसलो आपण, आणि हे मोठे मुद्दे जे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मैदा आहे, मग त्याच्याऐवजी तुम्ही गहू आणि कंपल्सरी करत, मग इकडे बॅन आणा, बरोबर आहे, मग इथे गहू कंपल्सरी करा, किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळणं हे ब्रेनवर हॅमरिंग करणार आहे, ब्रेन अफेक्ट करणार आहे, स्मृतिभ्रंश करणार आहे. जर बेकरीमध्ये ते वापरलं जात असेल अधिकृतरित्या, तर त्याच्यावर का नाही बॅन आणत? म्हणजे जे मोठे मुद्दे आहेत त्या मोठ्या मुद्द्यांना सुद्धा ग्राहकाच्या किंवा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रबोधनासाठी म्हणून हे मुद्दे वर आणले पाहिजे. हे इतर मुद्दे हे आहेतच यामध्ये, पण आज आपण जी चर्चा करतोय ती पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट, विशेषतः तो ब्रेड त्याचं पीठ हे जास्त फुलवण्यासाठी, तो जास्त चांगल्या पद्धतीने कसा तयार होईल यासाठी वापरतात हे दोन पदार्थ. त्यामुळे आपण मिलिंद जहागीरदार यांच्याकडे जाऊ. मिलिंद जहागीरदार, मगाशी तुमचा मुद्दा हा अमित खुराना यांनी खोडून काढलेला होता. त्यांनी आयोडीनचं प्रमाण ज्या ठिकाणी सांगितलं त्यावेळी तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता? मला मुद्दा असा मांडायचा होता की थोडीशी मी चुकीची दुरुस्ती करतोय. खुरानाजी जे प्रमाण सांगता आहेत 50 ppm ते ब्रोमेटचं आहे. पोटॅशियम आयोडेट वापरण्याचं प्रमाण हे 20 ppmच आहे, 20 ppmच आहे. म्हणजे जे मिठाला दिलेलं आहे तेच पोटॅशियम आयोडेटचं प्रमाण हे ब्रेडसाठी दिलेलं आहे. त्यामुळे ते काही 50 ppm ब्रेडमध्ये नाहीये. दुसरी गोष्ट, मला आपल्या ज्या आहार तज्ज्ञ आहेत त्यांना एक गोष्टाची मला सांगायची आहे, किंवा त्यांना माहित असेल की गहू पिठामध्ये आणि पर्यायाने मैद्यामध्ये सुद्धा प्रोटीन्सचं प्रमाण हे 10 ते 12% आहे. आणि कॅनेडियन रेड व्हीटमध्ये तर ते 14% सुद्धा सापडतं. अर्थात कॅनेडियन रेड व्हीट हा आपल्याकडे न होणारा पदार्थ आहे किंवा न होणारं धान्य आहे. तर जर प्रोटीन्स आपल्याकडे कमी आहेत आणि प्रोटीन्सचं प्रमाण जर 10 ते 8, भारतीय गव्हामध्ये 8 ते 12% ह्या रेंजमध्ये ते प्रोटीन्सचं प्रमाण असतं. पण मैदा हा पचायला जड होतो याचं कारण कुठलाही प्रोटीनस प्रॉडक्ट जो आहे ज्याच्यामध्ये प्रथिनं जास्त आहेत असा कुठलाही पदार्थ हा पचायला जड असतो. उदाहरणार्थ उडदाच्या डाळीमध्ये मुद्दा आज आपला खरा आपण या दोन केमिकल्सशी रिलेटेडच आपण ठेवूया, कारण ब्रेड हा काय आहे किंवा कसं आहे याही पेक्षा त्यामध्ये हे जे रेसिड्यूज सापडलेले आहेत ती कुठेतरी आज चिंतेची बाब म्हणून आज समोर आलेली आहे. एक प्रश्न असा की याला पर्याय म्हणून आता म्हणजे बरेच काळापासून बेकरी प्रॉडक्ट जर आपल्याकडे येतात, बेकर्स यीस्ट हा एक पदार्थ आहे जो अशा प्रकारे पीठ फुलवण्यासाठी वापरला जातो, तो याला पर्याय असू शकतो का? ह्याला पर्याय आहेत नाही असं नाहीये. लोक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्यासारखी ज्यांच्या हातामध्ये एक फॅक्टरी आहे की जे आम्ही रोज ट्रायल्स करू शकतो, आम्ही पण गेले काही महिने याच्यावर ट्रायल करतो आहोत. आणि आम्ही आता जवळजवळ यशाच्या जवळ आम्ही आलेलो आहोत की म्हणजे मी आता हा प्रश्न मध्येच आला, एक 4-6 दिवसामध्ये आम्ही ब्रोमेट फ्री ब्रेड बाजारात द्यायच्या तयारीत होतो. त्यामुळे जे काही जाणीव ज्यांना आहे ते लोक ह्याच्या मागे आहेत. आणि ब्रोमेट फ्री ब्रेड तयार करता येणार नाही असं काही नाही आहे. थोडासा मेहनत घेतली, जास्त थोडेसे प्रयत्न केले तर ब्रोमेट फ्री ब्रेड तयार करता येणं सहज शक्य आहे. आणि जर ते शक्य असेल तर करावं, ह्या मताचं मी पण आहे. जर शक्य असेल तर करावं. पण तू लक्षात घ्या एक गोष्ट की कोरोनाजी पण म्हणले की गेले 25 वर्ष ह्या विषयावर चर्चा चालू आहे. गेले 25 वर्ष ही चर्चा मी पण ऐकतो आहे. परंतु 25 वर्षामध्ये सुद्धा कॅटेगरी 2B मधून ब्रोमेट आणखी वरच्या कॅटेगरीत गेलेलं नाही. अजूनही पॉसिबिलिटी ह्याच कॅटेगरीमध्ये
पॉसिबली कार्सिनोजेनिक ह्याच कॅटेगरीमध्ये ते आहे. तेव्हा त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न नक्की करावा. पण परत मी सांगतो की पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे आणि पॅनिक कोणी होऊ पण नाही. नक्कीच मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही मानताय की ब्रोमेट हे यामधून ब्रोमेट शिवाय खरं तर ब्रेड बनवू शकतो आणि तुमचे तसे प्रयत्न सुरू आहेत. आशा करूया की तुमच्या प्रयत्नांना यश यावं आणि तुमचा हा जो शोध आहे, तुम्ही जे काही प्रॉडक्ट या ठिकाणी नवं तयार करणार आहात ते सर्व बेकर्स जे ब्रेड उत्पादक जे आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल आणि ब्रोमेट फ्री ब्रेड हा भविष्यामध्ये ग्राहकांना मिळेल. कारण आज ब्रेड हा अविभाज्य घटक झालेला आहे आपल्या आयुष्याचा. अमित खुराना है, अमित खुराना मला एक सांगायचं है. खुराना जी, यहाँ पे जो हमारे ब्रेड मैन्युफैक्चरर है उन्होंने बताया कि उनका रिसर्च जारी है इस पे. दे आर वो सक्सेस के लिए सक्सेस उनके काफी नजदीक है. तो अगर ब्रोमेट फ्री ब्रेड वो अगर भविष्य में दे सकते हैं तो ये उनके लिए काफी एक बड़ी अच्छी बात होगी ब्रेड कंज्यूमर्स के लिए. या सर्व मान्यवरांनी आज आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला. खरं तर ब्रेड खावा की नाही हा वेगळा मुद्दा आहे. मात्र पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या दोन घटकांमुळे जर कुठेतरी हानी होत असेल आणि त्याचं जास्त प्रमाण झालं, जर कॅन्सर होऊ शकतो ही थोडीशी जरी शक्यता असेल तर विषाची परीक्षा का करा हा सुद्धा एक प्रश्न असतो, ज्याचं त्याचं उत्तर ज्याने त्याने शोधायचंय. माझा विशेषसाठी या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.